शाळेत चिमुकलींवरील अत्याचार प्रकरणी बदलापूरकरांचा शाळेच्या गेटवर ठिय्या, आक्रमक नागरिकांचं रेल रोको, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत। संस्था चालकांच्या चौकशी करण्याच्या सूचना, खटला फास्ट ट्रॅकवर चालवणार, बदलापूरमधील शाळेबाहेरील आंदोलनानंतर मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सत्ताधाऱ्यांकडूनच गुन्हेगारांना अभय, बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अंबादास दानवेंची मागणी। आरोप करणाऱ्या नवाब मलिकांना मांडीवर घेऊन बसलेत, फडणवीसांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र मागे घ्यावं, मलिकांवरील खटले खोटे असल्याचं जाहीर करा, संजय राऊतांचा हल्लाबोल। महायुतीत अंतर्गत वाद, अजित पवारांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू, तिकीट वाटपावेळी महायुतीत खून खराबा होईल, संजय राऊतांची टीका। जिशान सिद्दीकी आणि हिरामण खोसकर अजित पवारांमध्ये भेट, मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी भेट, जिशान सिद्दीकींची प्रतिक्रिया। बाबा सिद्दीकी आमच्याकडे, जिशान सिद्दीकीही आमच्याकडे येणार, मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। विधानसभेसाठी भाजपकडून पंकजा मुंडे, नारायण राणे, शेलार यांच्यावर मुख्य जबाबदारी दिली जाणार, लवकरच नेत्यांच्या यात्रा आणि सभा सुरू होणार। जानेवारी 2025 ला भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार, महाराष्ट्र विधानसभा निकालानंतर निवड प्रक्रिया, सूत्रांची माहिती, तोपर्यंत जेपी नड्डा अध्यक्ष राहणार। अजित पवार गट नितीन पाटलांना राज्यसभेची उमेदवारी देणार, साताऱ्याची जागा निवडून आणा, नितीन पाटलांना खासदार करतो, लोकसभेवेळी वाईतील सभेत अजित पवारांचा शब्द। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात आज मालेगाव बंदची हाक, सकल हिंदू आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश। जागावाटपाबाबत आज आणि उद्या दिल्लीत महायुतीची बैठक, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला जाणार। मुंबईत उद्या महाविकास आघाडीची बैठक, जागावाटपावर चर्चा होणार, बैठकीला समन्वय समितीतील नेतेही उपस्थित राहणार। आज मुंबईत सद्भावना दिवस संकल्प मेळावा, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार उपस्थित राहणार, मेळाव्यानंतर बैठक होणार। विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देण्यासाठी लाडक्या बहीण योजनेचा आधार, लाडक्या बहीण योजनेचे कार्यक्रम जास्तीत जास्त घ्या, महायुतीच्या नेत्यांना आदेश। लाडकी बहीण योजनेनंतर मुख्यमंत्री वयोश्री योजनेला गती मिळणार, लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांना वर्षाला 3000 रुपये मिळणार, मुख्यमंत्री कार्यालय योजनेची देखरेख करणार। राज्यात तिकीट वाटपासाठी काँग्रेसची छाननी समिती, कितीही मोठा नेता असला तरी शिफारशीच्या आधारे तिकीट वाटप नको, राहुल गांधींचा काँग्रेसच्या छाननी समितीला सल्ला।